दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातनं उभं राहावं यासाठी कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। बारामती तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातनं मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रस्त्यावर आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील सातव चौकात ते कार्यकर्ते ताफा अडवणार आहेत आणि जोपर्यंत अजित पवार स्वतःची उमेदवारी जाहीर करत नाहीत तोपर्यंत हे कार्यकर्ते अडवून धरणार। अजित पवारांचा हा ताफा अडवून धरतील अशी माहिती समोर येते, त्यामुळे कार्यकर्त्यांचा ताफा अडवण्याचा इशारा देण्यात आलाय। जयदीप भगत अधिक अपडेट देतील। जयदीप। अश्विन, जरी प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी बारामतीमध्ये अजित पवार गेल्या काही दिवसापासून भाषण करतायत, मेळावे घेत आहेत विविध ठिकाणी आणि त्या ठिकाणी अजित पवार सांगतायत की मी कोण उमेदवार देईल त्याला तुम्ही निवडून द्या। तर कार्यकर्त्यांची इथल्या मागणी आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच उभं राहिलं पाहिजे। आता मोठ्या संख्येनं बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले आहेत। बारामतीचा जो प्रमुख चौक मानला जातो कारभारी चौक त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवणार आहेत आणि त्यांना याच ठिकाणी बारामती विधानसभा मतदारसंघातून उभा राहण्याची विनंती करणार आहेत। जोपर्यंत अजित पवार त्यांची विनंती मान्य करत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते रस्त्यावरच थांबणार असल्याची त्यांची आक्रमक भूमिका। आता पुढच्या काही वेळामध्ये अजित पवार बारामती तालुक्यातला एक कार्यक्रम आटपून या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते त्यांचा ताफा अडवतील। अश्विन, जयदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।